नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यांनाच दिवाळीचे वेध लागलेले आहे. तर दिवाळी म्हटलं की धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. जर आपल्याकडे भरपूर पैसा असेल पण जर आपलं आरोग्य किंवा आपली हेल्थ जर चांगली नसेल तर आपल्याला तो पैसा एन्जॉय करता येत नाही. सो या दिवशी धन्वंतरीची पूजा करायला विसरू नका. बघा, दरवर्षी कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांची जयंती साजरी केली जाते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आलेली आहे. धन्वंतरी म्हणजेच श्रीहरी भगवान विष्णू. म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरी, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर आणि गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केली जाते. बघा, धन्वंतरी म्हटलं की ह्या दिवशी लोक सोनं, चांदी, भरपूर महागड्या वस्तू, भांड्यांची खरेदी करत असतात. यामागचा उद्देश किंवा हेतू एवढाच असतो की ह्या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर तिची किंमत 13 पटीने वाढते आणि ती कधी संपत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. पण बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की सोनं आणि चांदी यांचे भाव किंवा रेट इतके गगनाला जाऊन भिडलेले आहेत, आपण कल्पनाही करू शकत नाही. तरीसुद्धा त्याच्यापेक्षा अशा काही गोष्टी आहेत की ज्याची किंमत अगदी छोटी असली तरी त्या खूप मौल्यवान आहेत आणि त्याला सोनं आणि चांदीपेक्षा खूप महत्त्व आहे. तर आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या सोन्या आणि चांदी इतक्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्ही धनत्रयोदशीला जर घरी आणल्या तर तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. तर पहिली गोष्ट कुठली आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे, ती म्हणजे झाडू किंवा आपण ह्याला शिरई पण म्हणतो. बघा, प्लास्टिकची झाडू मात्र इथं पूजेत तुम्ही प्लीज ठेवू नका. आजकाल छोट्या शिरई किंवा छोट्या झाडू पण मिळतात जे आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि धनत्रयोदशीला झाडू घरात आणल्याने तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढते. आणि जर तुम्ही मागच्या वर्षी जर तुम्ही झाडू आणून पुजलेला असेल तर पहिली तो तुम्हाला काढून टाकायचा आहे, म्हणजे तो विसर्जित करायचा आहे आणि हा झाडू, नवीन झाडू तुम्हाला पूजेमध्ये लावायचा आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे विड्याची पाने. बघा, धनत्रयोदशीला आपण सगळी लोक मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलशमध्ये आपल्याला विड्याची पानं ही लागतात. तर विड्याची पानं ही चैतन्याचे प्रतीक म्हणून आपण त्या कलशामध्ये लावतो. तुम्ही ही पाने नंतर लक्ष्मी पूजेपर्यंतसुद्धा अगदी वापरू शकता आणि तुम्हाला माहिती आहे की विड्यांच्या पानाशिवाय कुठलीही पूजा संपन्न होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे धणे. आपण लक्ष्मीपूजनामध्ये मेन गोष्ट म्हणजे धने ही पूजनामध्ये आपण ठेवत असतो. तसंच याच धनत्रयोदशीला तुम्हाला अख्खे धने खरेदी करून आणायचे आहेत. बघा, अगदी 20 रुपयाचं छोटं पॅकेट तुम्हाला मिळतं. मी दरवर्षी 20 रुपयाचं छोटं पॅकेटच आणते आणि ते धने आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना अर्पण करायचे आहेत. असं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहते. बघा, धने जेव्हा तुम्ही पूजेमध्ये ठेवता तेव्हा ते तुटलेले नाही आहेत ना, अख्खे आहेत ना, ह्याची काळजी घ्या. आणि जे जुने धने असेल ते मात्र घरातले कितीही तुम्ही जुने असे ना किंवा अगदी आदल्या दिवशी आणलेले असे ना, ते मात्र वापरू नका. त्या दिवशी खरेदी करून पूजेला लावणं हे महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे लाया आणि बत्तासे. बघा, लक्ष्मीपूजन लाया, बत्तासे, धने याशिवाय अधुरं आहे किंवा अपूर्ण आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला आणि भगवान कुबेरांना अर्पण करत असतो. किंवा कुठल्याही पूजेमध्ये लागणारे असे हे मौल्यवान लाया आणि बत्तासे आहेत. यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं म्हणतात. त्यामुळे धनत्रयोदशीला तुम्ही ह्या गोष्टी नक्की आणा आणि मग तुम्ही त्या पुढे वापरलात तरी हरकत नाही. आता पाचवी गोष्ट म्हणजे मीठ. बघा, मीठ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. आपण आपल्या घरात दर शुक्रवारी मिठाचा दिवा माता लक्ष्मीसाठी लावत असतो. तुम्ही खडे मीठसुद्धा आणू शकता. असं केल्याने वास्तुदोष दूर होऊन सकारात्मकता घरी नांदते आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो. तर तुम्हाला मिठाचं एक पॅकेट घेऊन यायचं आहे. तुम्ही टेबल सॉल्ट म्हणजे आपण नॉर्मल मीठ जे वापरतो स्वयंपाकात ते आणलं तरी चालेल. तुम्हाला ते आणून मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला मिसळायचं आहे आणि त्या बरणीतलं मीठ कधीच संपू देऊ
द्यायचं नाही आहे, हे एवढं लक्षात ठेवा. थोडी अर्धी बरणी होत आली की परत नवीन पॅकेट आणून त्याच्यामध्ये घालायचं किंवा त्याच्यामध्ये मिसळायचं. अशाने पैसा घरात कायम खेळत राहतो आणि तो कधी संपत नाही. आता पुढची गोष्ट किंवा वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या. ह्याला लक्ष्मी कवडीसुद्धा म्हणतात. आणि तुम्ही दक्षिणावर्ती शंख, मला माहिती आहे हा खूप महाग आहे, पण ज्या ज्या लोकांना दक्षिणावर्ती शंख स्थापन करायचा आहे बघा, तुम्ही ह्या दिवशी करू शकता किंवा आणू शकता. तुम्ही कवड्या अगदी 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या घ्या. अगदी 5 रुपयाला एक कवडी असते. 5 जरी घेतलं तरी 5 5 25, त्यामुळे 25 रुपयात तुमचं काम होऊन जाईल. तर धनत्रयोदशीला नक्की खरेदी कराव्या. आणि आता ज्यांच्याकडे ऑलरेडी कवड्या स्थापन केलेल्या आहेत त्यांनी नाही घेतल्यात तरी चालेल, तुम्ही बाकीच्या वस्तू घेऊ शकता. आणि ज्यांना दक्षिणावर्ती शंख घ्यायचं आहे त्यांनी शंख जेव्हा तुम्ही आणायला जाता तेव्हा तुमच्याबरोबर धन्याचं एक छोटं पाकिट घेऊन जायचं आहे. शंख कधी खाली आणायचा नसतो. तर तो शंख घरी आणा, त्यामध्ये थोडेसे धने घाला आणि तुम्ही तो त्या दिवशी पूजेला लावू शकता. कारण दक्षिणावर्ती शंख हा विष्णूंनी स्वतःच्या हातामध्ये धारण केलेला आहे, त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. आता ह्याला आय नो दक्षिणावर्ती शंख महाग आहे, पण मी फक्त एक तुम्हाला ऑप्शन देऊन ठेवलेला आहे की ज्यांना स्थापन करायचं असेल ते घेऊ शकतात. आता ज्यांना लक्ष्मी कवडी किंवा पिवळ्या कवड्या खरेदी करायच्या आहेत त्यांनी 5 किंवा 7 खरेदी कराव्या आणि त्या माता लक्ष्मीला अर्पण कराव्या. अशाने आर्थिक परिस्थिती सुधारते आणि बिझनेससुद्धा तुमचा वाढतो. तर बघा, अशा ह्या काही गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या आहेत. माझ्या मते एक तुम्हाला 100 रुपयेमध्ये सगळं येऊन जाईल जर तुम्हाला सगळं खरेदी करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला 1-2 वस्तू जरी खरेदी करायच्या असेल तरी त्या तुम्ही या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करा. बघा, ह्या दिवशी बरीच लोक सोनं चांदी त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते घेतात. पण ह्या काही ज्या वस्तू आहेत जे ती लोक विसरतात. कारण बघा, सगळंच शो ऑफ करून चालत नाही. अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण अगदी 50-100 रुपये किंवा मॅक्झिमम 150 रुपयेमध्ये खरेदी करू शकतो, पण त्या माता लक्ष्मीला किती प्रिय आहेत आणि त्या किती मौल्यवान आहेत हे आपल्याला आता माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या वस्तू खरेदी करणं शक्य असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी त्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.